राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 वरील कोंडाईवारी घाटातील उतारावर खड्ड्यांमुळे अपघातांची मालिका सुरूच असून बुधवारी रात्री व गुरुवारी सकाळी झालेल्या 2 सलग अपघातांमुळे महामार्गावरील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार बुधवारी रात्री सुमारे 2 वाजेच्या सुमारास खड्ड्यांमुळे एका ट्रक चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ट्रक पलटी झाला. या अपघातात ट्रकचे मोठे नुकसान झाले. अपघातग्रस्त ट्रक रस्त्यावरच पडून असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता. त्यानंतर सकाळी सुमारे 10 वाजेच्या सुमारास जळगावहून अहमदाबादकडे टायरने भरलेला कंटेनर क्रमांक GJ27 TD 1416 येत असताना त्याचा ब्रेक फेल झाला. त्यामुळे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून कंटेनरने रस्त्यावर पडलेल्या अपघातग्रस्त ट्रकला जोरदार धडक दिली. धडकेची तीव्रता इतकी होती की दोन्ही वाहने सुमारे 20 ते 25 फूट फरफटत गेली. या अपघातात कंटेनरचा केबिनचा पूर्णपणे चुराडा झाला. या अपघातात कंटेनर चालक नईम खान व सहचालक तस्लीम खान राहणार सुलतानपूर लखनौ उत्तर प्रदेश हे केबिनमध्ये अडकून गंभीर जखमी झाले. स्थानिक नागरिक, प्रवासी, वाहन चालक तसेच महामार्ग मदत केंद्र आणि पोलिसांच्या मदतीने दोघांना केबिनमधून बाहेर काढण्यात आले. जखमींना 1033 महामार्ग रुग्णवाहिकेचे पायलट शरद वळवी यांच्या सहकार्याने तातडीने विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. अपघातामुळे महामार्गावर काही काळ मोठी वाहतूक कोंडी झाली होती. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक विवेक पाडवी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल कैलास मोरे, स्वप्नील पगारे, विकास शिरसाट, पोलीस नाईक प्रवीण मोरे, पोलीस नाईक जितेंद्र सागळे, श्याम पावरा, धीरज कोमलेकर, पंकज सूर्यवंशी व भटू माळी यांनी वाहतूक सुरळीत करण्यासह मदतकार्य केले. खड्ड्यांमुळे अपघातांची मालिका, प्रशासनाकडे वाहन चालकांचा सवाल. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 वरील कोंडाईवारी घाटातील जीवघेणे खड्डे वाहन चालकांसाठी मोठा धोका ठरत आहेत. वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे निष्पाप नागरिकांचे जीव धोक्यात येत असून वाहनांचेही मोठे आर्थिक नुकसान होत आहे. महामार्गावरील खड्डे अखेर कधी बुजवले जाणार आणि हा रस्ता वाहन चालकांसाठी सुरक्षित व सुखकर कधी होणार असा संतप्त सवाल वाहन चालक आणि नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. संबंधित प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देऊन कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात अशी जोरदार मागणी होत आहे. रईस शेख, विसरवाडी.